नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आरोग्य सेवकासाठी दिलेल्या तांत्रिक अभ्यासक्रमासाठी आपण एक संभाव्य प्रश्नांची सिरीज चालू केलेली होती आणि या सिरीज मध्ये आज मी एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। ते पण प्रश्नांच्या स्वरूपात या टॉपिकची आपल्याला तयारी करायची आहे। टॉपिकचं नाव जर बघितलं तर अवकाश तंत्रज्ञान नावाचा टॉपिक आहे आणि या अवकाश तंत्रज्ञान कळाला का किंवा अवकाश मोहीम याच्याबद्दल मी तुम्हाला आज संभाव्य प्रश्न घेऊन आलेलो आहे। या संभाव्य प्रश्नामध्ये या टॉपिकवर आले असलेले जवळपास 20 प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहे। आता हे कसं असणार आहे, काय असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। जर YouTube चॅनलला जॉईन केलेलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळात लवकरच मी YouTube लाईव्ह येणार आहे। लाईव्ह मध्ये सगळ्या टॉपिकवरच्या सर्व प्रश्नांची तयारी मी तुमच्याकडून करून घेणार आहे। तर यासाठी YouTube चॅनलला काय करा, सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत लिंक आवर्जून शेअर करा जर लेक्चर आवडत असतील तर। आता बघा पहिला प्रश्न या टॉपिकच्या रिलेटेड आहे। पुढील पैकी काला का निम्न भ्रमण कक्षेचा उपग्रह कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। दिशादर्शक उपग्रह आहे, भूस्थिर उपग्रह आहे, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे आणि वरील पैकी सर्व असं या प्रश्नाचं काय ऑप्शन आहे। आता इथं विचारलंय की निम्न भ्रमण कक्षेमध्ये कोणता उपग्रह काय पाठवलं जातं असं विचारलेलं आहे। मग या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघा। जर तुम्ही मित्रांनो माहित आहे का, अवकाश मोहिमांचा जर विचार केलो आपण, अवकाश मोहीम किंवा कळाला का अवकाश मोहीम, तर याच्यामध्ये काय काय गरजेचं असतं ते लक्षात ठेवा। अवकाश मोहिमामध्ये एक म्हणजे मला सांगा अवकाश महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला उपग्रह पाठवायचे आहे। यानंतर जर बघितलं तर उपग्रह महत्वाचे आहेत, उपग्रह ज्याला सॅटेलाइट म्हणतो, ज्याला आपल्याला वरती तिथं पाठवायचं आहे। आणि तिसरं म्हणजे काय आहे, प्रेक्षेपक यान जो आहे हा यान पण गरजेचं आहे, ज्याला आपण रॉकेट किंवा लॉन्च व्हेइकल म्हणतो। मग या तिघांची गरज आहे। आता बघा हे तिघ कसे असतात ते मी तुम्हाला सांगतो। समजा हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, आपलं जमीन आहे। या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एक यान पाठवली जाते, त्या यानमध्ये सगळीकडे इंधन भरलं जातं। अशा प्रकारे एक यान या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाठवली जाते। समजा ही पृथ्वी आहे, काला काही पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून मला सांगा या यानला पाठवलं जातं। या यानलाच आपण प्रेक्षेपक यान म्हणत असतो। प्रेक्षेपक यान म्हणजे काय आहे, तो वाहन ज्याच्यावर बसून मला सांगा आपल्याला उपग्रहाला वरती अवकाशात पाठवायचा असतो। तर हे यान खूप महत्वाचं आहे आणि अवकाश मोहिमामध्ये सगळ्यात कठीण भाग जर काय असेल तर त्या यानाची निर्मिती करणे, ज्या यानाद्वारे मला सांगा तो काही उपग्रह आहे तो अवकाशामध्ये जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारे हे यानाचे पण वेगवेगळे प्रकार पडत असतात आणि यानंतर याच यानामध्ये या ठिकाणी उपग्रह बसवलेला असतात। हा तो उपग्रह यानी काय आहे, उपग्रह हा असा उपकरण आहे जो अशा प्रकारे या ठिकाणी अवकाशात जाऊन मला सांगा पृथ्वीसाठी काही काम करत असतो, वरती अवकाशात जाऊन। मग अशा प्रकारे मला सांगा या प्रेक्षेपक यानाद्वारे या उपग्रहाला अवकाशामध्ये पाठवलं जातं आणि अवकाशामधून मला सांगा मित्रा तो उपग्रह आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो। ते कोणत्या सर्व्हिस ते मी पुढे सांगेल। मग जो काही हा अवकाश आहे, या अवकाशामध्ये मला सांगा उपग्रह काय करत असतो माहित आहे का, फिरत असतो मित्रांनो। सर कसं फिरतो, एक तर अशा प्रकारे ही पृथ्वी आहे असं समजा, एक तर विषुववृत्तावरून फिरतं किंवा अशा प्रकारे ध्रुवावरून उपग्रह फिरत असतात। तर अशा प्रकारे मला सांगा हे उपग्रह काय आहे, एक तर विषुववृत्तावरून फिरतात किंवा ध्रुवावरून फिरत असतात। आता बघा उपग्रह ज्या रस्त्यावरून फिरत असतात त्या रस्त्याला त्या उपग्रहाच्या कक्षा किंवा त्या उपग्रहाचे ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं। मग अशा प्रकारे जसं आपल्या वाहनाला चालण्यासाठी हायवे वगैरे रस्ते तयार झालेले आहेत, तसं अवकाशामध्ये इमॅजिनरी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत, ज्या मार्गावरून मला सांगा उपग्रह हे पृथ्वीच्या आजूबाजूला हे फिरत असतात आणि अशा त्या इमॅजिनरी मार्गाला, त्या रस्त्यांना, उपग्रह फिरण्याच्या रस्त्याला आपण कक्षा म्हणत असतो मित्रांनो। आणि या कक्षाच्या उंचीनुसार वेगवेगळे प्रकार पडलेले असतात, या कक्षेचे उंचीनुसार वेगवेगळे प्रकार पडलेले असतात। मग या कक्षेनुसार उंचीनुसार कोणकोणते प्रकार पडलेले आहेत ऑर्बिटचे, सगळ्यात पहिली आहे त्याला आपण म्हणत असतो बघा निम्न, कळाला का, निम्न
भ्रमण कक्षा, कळालं का रे, निम्न भ्रमण कक्षा, इंग्रजीतून त्याला लोअर अर्थ ऑर्बिट म्हणतात, LEO. यानंतर बघा दुसरी कक्षा आहे त्याला मध्यम, कळालं का, भ्रमण कक्षा म्हणून ओळखलं जातं, ज्याला मीडियम अर्थ ऑर्बिट यानी MEO म्हणतो. आणि यानंतर मला सांगा तिसरी जर कक्षा बघितली त्याला उच्च, कळालं का, उच्च भ्रमण कक्षा म्हणतात, ज्याला आपण हायर अर्थ ऑर्बिट म्हणून ओळखत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे या 3 कक्षा आहेत उंचीनुसार. जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, लोअर अर्थ ऑर्बिट ती कक्षा आहे ज्याची उंची सर्वात कमी आहे मित्रांनो. किती मला सांगा, 180 किलोमीटर पासून ते 2000 किलोमीटर पर्यंत अंतरापर्यंतची जी कक्षा आहे, जिथं स्पेस चालू होतं, अवकाश चालू झालं, तर अवकाश चालू झाल्यापासून ते 180 किलोमीटर पासून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, कळालं का, खालून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती 180 किलोमीटर ते तिच्या वरती मला सांगा 2000 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो काय असणार आहे, निम्न भ्रमण कक्षेचा असतो. लोअर अर्थ ऑर्बिटचा तो काय आहे, कक्षा असतो. आता बघा या कक्षेमध्ये जर बघितलं तर हवामानाचा जो अभ्यास करणारे उपग्रह असतात, कळालं का, अभ्यास उपग्रह असतात, या उपग्रहाला या कक्षेमध्ये टाकलं जातं. किंवा मला सांगा एखादी दुर्बीण जर ठेवली जात असेल अवकाशामध्ये तर याच कक्षेमध्ये मला सांगा तो दुर्बीण काय आहे, ठेवली जातं. किंवा मला सांगा एखादं शास्त्रीय प्रयोग करण्यासाठी एखादं उपग्रह सोडलं तर तो पण मला सांगा निम्न भ्रमण कक्षेमध्ये सोडला जातो. किंवा मला सांगा आंतरराष्ट्रीय, कळालं का, आंतरराष्ट्रीय जो अवकाश स्थानक आहे, कळालं का, जे 5 देशांनी काय मित्रांनो माहित आहे का मिळून सोडलेलं होतं. हा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक जो आहे हे पण जर बघितलं तर कुठं प्रेझेंट आहे, निम्न भ्रमण कक्षेमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे या अंतरामध्ये प्रेझेंट आहे. तर अशा प्रकारे मला सांगा ही निम्न भ्रमण कक्षा आहे. लक्षात राहू द्या जो तुमच्या अभ्यासक्रमात दिलेला आहे. मीडियम अर्थ ऑर्बिट, मध्यम म्हणजे काय आहे, तर मला सांगा 2000 किलोमीटर अंतराच्या वरती आणि जर बघितलं 35,780 किलोमीटर अंतरापर्यंत जो काही पट्टा आहे त्याला मध्यम भ्रमण कक्षा म्हणून ओळखलं जातं. आता बघा ही कक्षा जी आहे ना ही वर्तुळाकार नसून मला सांगा ही लंब वर्तुळाकार कक्षा असते, कळालं का, म्हणजे याचा अर्थ या कक्षेतून फिरणारे उपग्रह वर्तुळाकार न फिरता लंब वर्तुळाकार फिरत असतात, इलिप्स कंडिशन मध्ये आपल्याला फिरताना दिसतात. आणि या कक्षेतून फिरणारे उपग्रह हे उत्तर दिशेकडून ते दक्षिण दिशेकडे फिरत असतात. म्हणजे याचा अर्थ जर मी अशा प्रकारची पृथ्वी कन्सिडर केली तर हे अशा प्रकारे उपग्रह फिरतात. म्हणजे ही जी कक्षा आहे ही कक्षा मला सांगा अशा प्रकारे उत्तरेकडून दक्षिणेकडे हे उपग्रह फिरतात. हे लंब वर्तुळाकार फिरतात, पूर्ण सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये फिरत नाही. आणि हे कोण असतात माहिती आहे का, मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये असतात. शक्यतो या कक्षेमध्ये मला सांगा दिशादर्शक जे उपग्रह असतात ज्याच्या साहाय्याने आपण काय आहे डायरेक्शन डिसाइड करतो ते उपग्रह इथं ठेवले जातात. यानंतर बघा तिसरं जे काही उच्च भ्रमण कक्षा आहे या कक्षेची जर उंची जर बघितली तर 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर जो आहे या जास्त अंतरावर मला सांगा जे उपग्रह फिरत असतात की जी कक्षा आहे त्याला आपण उच्च भ्रमण कक्षा म्हणून ओळखत असतो मित्रांनो, उंच आहे. आणि ही जी कक्षा आहे ही विषुववृत्तावरून फिरत असते मित्रांनो, कळलं का, विषुववृत्तावरून काय आहे फिरते. म्हणजे हा मार्ग विषुववृत्तावरून जातो, जो मीडियम अर्थ ऑर्बिट आहे हा मार्ग ध्रुवावरून जाता असं, आणि विषुववृत्तावरून जाणारा कोणता आहे हायर अर्थ ऑर्बिट ज्याला आपण उच्च भ्रमण कक्षा म्हणून काय आहे ओळखत असतो. यामध्ये जर बघितलं हवामानाचा अभ्यास करणारे, हवामान शास्त्राचा अभ्यास करणारे किंवा दळणवळण करणारे का जे उपग्रह असतात किंवा आकाशवाणी वगैरे हे सेवा प्रोव्हाइड करणारे जे उपग्रह असतात हे सर्व उपग्रह मला सांगा उच्च भ्रमण कक्षेमध्ये पाठवले जातात. या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी शक्यतो दिशादर्शक पाठवले जातात. मला सांगा दिशादर्शक इथं पण पाठवले जातात. अशा प्रकारे मला सांगा या 3 कक्षेमध्ये काय आहे उपग्रह फिरत असतात उंचीनुसार. आणि प्रत्येक कक्षेमध्ये पाठवण्यासाठी जो काही रॉकेट लागतं तो वेगवेगळ्या पॉवरचा लागतो, जेवढं उंच पाठवायचं तेवढं जास्त लागेल.
मग पहिला प्रश्न, खालील पुढीलपैकी निम्न भ्रमणकक्षेचा उपग्रह कोणता, असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. हा जो आहे काय असेल तर मला सांगा निम्न भ्रमण कक्षेमध्ये असणार आहे. निम्न भ्रमण कक्षेमध्ये हा असणार आहे. तर हे मी तुम्हाला सांगितलं. दिशादर्शक उपग्रह मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये पण असू शकतं, हायर अर्थ ऑर्बिट मध्ये पण असू शकतं. भूस्थिर उपग्रह फक्त आणि फक्त हायर अर्थ ऑर्बिट म्हणजे काय, उच्च स्तर जे काही आहे सगळ्यात वरती उच्च भ्रमण कक्षात त्याच्यामध्ये असतं कोणतं, भूस्थिर उपग्रह क्लोरेलका, आणि वरचं दोन्ही ठिकाणी असू शकतं. म्हणून उत्तर काय आहे तुमचं तिसरं आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला कक्षाच्या कन्सेप्ट कळाल्या असतील. पुढीलपैकी भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपक कोणता, असा प्रश्न विचारलेला आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी बघा ऑप्शन बघा कोणकोणते आहेत. ऑप्शन कोणते आहेत, इनसॅट आहे, IRNS आहे, एज्युसॅट आहे आणि PSLV आहे. इथं तुम्हाला विचारलंय प्रक्षेपक कोणता. जर मी तुम्हाला आता थोड्या वेळाखाली सांगितलं होतं की जेव्हा आपण अवकाश मोहिमांचा विचार करतो क्लोरेलका, जेव्हा आपण बघा रे अवकाश मोहिमांचा विचार करतो तर अवकाश मोहिमामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अवकाश येणार आहे. अवकाश येणार आहे ज्यामध्ये मला सांगा कक्षा येणार आहेत. आता सांगितलं निम्न कक्षा, मध्यम कक्षा आणि उच्च कक्षा. यानंतर जर बघितलं उपग्रह येणार आहेत. उपग्रह तो उपकरण आहे जो अवकाशामध्ये जाऊन मला सांगा काही आपल्यासाठी कामं करत असतो, त्या उपकरणाला उपग्रह म्हणतात. आणि यानंतर मला सांगा जर बघितलं तिसरा पार्ट आहे प्रक्षेपण यान जो आहे, हे पण महत्वाचं आहे, ज्याला रॉकेट म्हणतो किंवा त्याला लॉन्च व्हेकल म्हणतात. मग भारताचा जर विचार केला तर भारताने मला सांगा कोणकोणते उपग्रह तयार केले. तर भारताने जर बघितलं तर मला सांगा IRS उपग्रह केले. ह्याचं काम हवामानाचं अभ्यास करणे आहे. भारताकडे आणखी जर बघितलं IRNSS आहे, ह्याचं काम आहे दिशादर्शक, कळालं का रे, दिशादर्शक उपग्रह आहे. भारताकडे जर बघितलं तर इनसॅट नावाचा उपग्रह प्रणाली आहे. भारताकडे जर बघितलं तर GSAT नावाची उपग्रह प्रणाली आहे. हे दोघही मला सांगा दळणवळण कळाला का करतात, हिचा अर्थ काय आहे, हे दोघही आपल्याला मला सांगा जर बघितलं आकाशवाणी असेल, टेलिव्हिजन असेल, रेडिओ असेल, इंटरनेट सुविधा असतील, हे सगळे मला सांगा हे खालचे दोन प्रोव्हाइड करतात. हे सगळे भारताकडे असणारे उपग्रह आहे जे अवकाशात आपण पाठवलेला आहे. प्रक्षेपक यान काय असतं तर या सर्व उपग्रहांना अवकाशात घेऊन जाण्यासाठी ज्या रॉकेटचा ज्या यानाचा वापर केला जातो त्याला प्रक्षेपक यान म्हणून ओळखलं जातं. त्याला लॉन्च व्हेकल म्हणतात किंवा त्याला रॉकेट म्हणत असतो आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा भारताने सुरुवातीच्या काळामध्ये SLV नावाचा काय रॉकेट तयार केलं प्रायोगिक तत्वावर 1980च्या कालखंडामध्ये, ज्याला सॅटेलाइट लॉन्च व्हेकल नाव देण्यात आलं. यानंतर जर बघितला ASLV नावाचा हा रॉकेट तयार करण्यात आलं. ह्याचं पण वापर यानाला पाठवण्यासाठी केलं गेलं होतं, पण ह्याची कॅपॅसिटी तेवढी नव्हती. 150 किलोग्रॅमच्या जवळपास असणारा एखादा उपग्रह मला सांगा अवकाशात घेऊन जाऊ शकत होता. परंतु जसं जसं 1990चा काळ ओलांडला तर 1990 ओलांडल्याच्या नंतर भारताने PSLV नावाचा एक काय केलं प्रक्षेपण यान तयार केलं, ज्याला पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणतो. आणि नंतर ॲडव्हान्स जर बघितलं GSLV तयार केलेला आहे. GSLV आणि DSLVचं सर्वात ॲडव्हान्स व्हर्जन ज्याला GSLV क्लोरेलका GSLV मार्क 3 म्हणत असतो मला सांगा. आणि या GSLV मार्क 3 लाच आपण बाहुबली म्हणतो, ज्याच्या साहाय्याने आपण मला सांगा रिसेंटली चंद्रायन 3 ला पाठवलेला आहे. मग अशा प्रकारे मला सांगा भारताकडे सध्याच्या घडीला हे दोन प्रक्षेपण यान आहेत जे कार्यरत आहेत. एक PSLV, दुसरं GSLV आणि तिसरं GSLVचं ॲडव्हान्स व्हर्जन GSLV मार्क 3 ज्याला बाहुबली म्हणत असतो. मग मला सांगा हे सगळे प्रक्षेपण यान आहेत, म्हणजेच काय उपग्रहाला घेऊन जाणारे हे सगळे उपग्रह आहेत. आणि कक्षा 3 आहे. एक म्हणजे काय निम्न स्तर असणारे, दुसरी म्हणजे काय रे मध्यम भ्रमण कक्षा आणि तिसरी म्हणजे उच्च भ्रमण कक्षा. पहिली 180 ते 2000 किलोमीटर, दुसरी 2000 ते 35780 आणि तिसरी 35780 पेक्षा जास्त. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, पुढीलपैकी भारताने विकसित केलेला प्रक्षेपक कोणता, याने काय रे लॉन्च व्हेकल कोणता. इनसॅट मला सांगा हा उपग्रह आहे. उपग्रह आहे जो आपल्याला दळणवळण काय रे काय प्रोव्हाइड करतं. यानंतर मला सांगा IRNS भारताचा हा दिशादर्शक, कळालं का रे,
दिशादर्शक उपग्रह आहे, काला का उपग्रह आहे ज्याला नाविक नावाने पण ओळखलं जातं. 2013 मध्ये काला का 13च्या नंतर मला सांगा ह्याला काय नाविक नाव देण्यात आलेलं आहे. यानंतर बघा इजूसॅट हा पण उपग्रह आहे जो शिक्षणासाठी सोडवण्यात आलेला आहे. आणि मला सांगा PSLV हा काय आहे, हा प्रेक्षेपक आहे जो भारताने तयार केलेला आहे. याद्वारे भारताने आतापर्यंत सर्वात जास्त मिशन सक्सेसफुल केलेला आहे. PSLVचा सक्सेसफुल रेशो हा खूप चांगला आहे मित्रांनो. तर अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करत असेल. कोणते उपग्रह हे प्रेक्षेपक आहे आता सांगितलं, तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल हे प्रेक्षेपक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त भारताकडे GSLV नावाचा आहे, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल आहे. सगळ्यात पॉवरफुल कोण असेल तर GSLV आहे. म्हणून मला सांगा चंद्रयान 3 जो आहे GSLV Mark 3 द्वारे आपण काय पाठवलेलं होतं. हे GSAT, INSAT आणि IRNS हे तिघचे तिघ मला सांगा उपग्रह आहेत वेगवेगळे कार्य करणारे. आता बघा या ठिकाणी एक गणित दिलेलं आहे. काय आहे गणित बघा. अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वबलापासून मुक्त करून अंतराळात पाठवण्यासाठी प्रेक्षेपकाची गती कमीत कमी किती लागावी असेल किंवा किती लागते असावी. आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे. समजा हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि आपल्याला एखादं यान या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या पलीकडे पाठवायचं आहे. समजा पृथ्वीची ग्रॅव्हिटी काला का ग्रॅव्हिटी इथपर्यंत आहे आणि जर या ग्रॅव्हिटीच्या पलीकडे आपल्याला जर यानाला पाठवायचं असेल तर मला सांगा या ठिकाणी पलीकडे पाठवत असताना त्याचा वेग किती असायला पाहिजे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, गुरुत्वबल येथपर्यंत कार्य करतो पृथ्वीचा आणि ह्याच्या पलीकडे जर आपल्याला पाठवायचं असेल तर आपल्याला नेमकं त्या यानाला कितीच्या वेगाने पाठवावं लागेल असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का चौथा आहे D 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढं असणं गरजेचं आहे. जर या वेगाने इथून आपण जर या उपग्रहाला पलीकडे ढकललो तर तो ग्रॅव्हिटी पासून मुक्त होतं, गुरुत्व बलापासून मुक्त होतं आणि नंतर तो अंतराळात फिरायला सुरुवात करून टाकतो. तर हे सरळ फॅक्च्युअल डेटा विचारतात की मुक्ती वेग किती असायला पाहिजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर निघायला एखाद्या उपग्रहाला, तर 11.2 किलोमीटर. आता बघा सर हे मुक्ती वेगाचं सूत्र कसं काढलं जातं, मुक्ती वेग कसं काढलं जातं, तर मुक्ती वेग काढत असताना बघा वर्गमुळामध्ये कळाला का, वर्गमुळामध्ये 2 कळाला का कॅपिटल G/m/r या सूत्राद्वारे मला सांगा मुक्ती वेग काढलं जातं. या ठिकाणी G म्हणजे काय आहे रे, G म्हणजे मला सांगा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर हा त्याचं काय एकक आहे. m म्हणजे काय रे, m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आहे. तर m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आहे. 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम एवढं वस्तुमान आहे. आणि यानंतर मला सांगा r म्हणजे काय रे, r म्हणजे त्रिज्या आहे जी 6400 किलोमीटर आहे. तर एवढं मला सांगा हे डेटा टाकल्यानंतर उत्तर जर किती येत असेल तर 11.2 किलोमीटर येतं, किलोमीटर पर सेकंद येतं. मग मला सांगा पृथ्वीच्या गुरुत्व बलापासून काला का अंतराळात एखादा उपग्रह पाठवण्यासाठी कमीत कमी वेग मला सांगा 11.2 किलोमीटर पर सेकंद लागतं. जास्त पण खूप लागत नाही कारण तो दूर निघून जाईल, परंतु मला सांगा 11.2 किलोमीटर पेक्षा तर जास्त कन्फर्म लागणार म्हणजे लागणार. तर हे मुक्ती वेगाचं सूत्र लक्षात ठेवा आणि पृथ्वीचं मुक्ती वेग किती आहे ते पण लक्षात ठेवा. आता बघा पाचवा प्रश्न काय आहे या ठिकाणी लक्षात घ्या. सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक कोणता, तर आपल्याला माहित आहे सर चंद्र हा आपल्या सर्वात जवळ आहे. चंद्र हा एकमेव पृथ्वीचा नैसर्गिक काय रे उपग्रह आहे जो मला सांगा पृथ्वीच्या आजूबाजूला फिरतं. एखादी खगोलीय वस्तू जर एखाद्या खगोलीय वस्तूच्या आजूबाजूला गोलाकार फिरत असेल तर ज्याच्या आजूबाजूला फिरतं मला सांगा त्याला आपण काय म्हणत असतो, तो फिरणाराला उपग्रह म्हणतो त्या वस्तूचं. जसं पृथ्वीच्या आजूबाजूला चंद्र फिरत असतो म्हणून मला सांगा आपण चंद्राला पृथ्वीचं नैसर्गिक उपग्रह म्हणत असतो. म्हणून मला सांगा कोणतं घटक आहे जवळचं, चंद्र आहे. यानी काय रे चौथा काय आहे हेच उत्तर आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य डॅशच्या नियमावर आधारित आहे. न्यूटनचे गतिविषयक पहिला नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत.
आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल रे? सगळ्यांना माहित आहे न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमावर मला सांगा काय प्रक्षेपकाचं कार्य चालतं आणि लॉन्च व्हेइकलचं रॉकेटचं कार्य चालतं. कसं? समजा अशा प्रकारे हे रॉकेट तयार केले गेलेले आहेत. या रॉकेटमध्ये अशा प्रकारे वेगवेगळे टप्पे वेगवेगळे फेज असतात आणि प्रत्येक फेजमध्ये इंधन भरलेलं असतं आणि जेव्हा या इंधनाचं ज्वलन होतं तर हा इंधन खालच्या दिशेने बल अप्लाय करत असतो. मग जेवढा बल खालच्या दिशेने इंधन अप्लाय करेल जमिनीच्या दिशेने तेवढंच बल मला सांगा खालून विरुद्ध दिशेने अप्लाय होतं. म्हणून मला सांगा हा रॉकेट वरती ढकलला जातो. मग अशा प्रकारे अप्लाय होणाऱ्या बलाला क्रियाबल म्हणतात आणि त्याला विरुद्ध दिशेने जो अप्लाय झाला त्याला प्रतिक्रिया बल म्हणतात. परंतु दोघं समान असतात. जेवढं बल जोराने खाली अप्लाय होईल जमीन तेवढंच बल विरुद्ध दिशेने अप्लाय करेल. तर यालाच न्यूटनचा तिसरा नियम म्हणत असतो. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल समान असतात परंतु त्यांची दिशा परस्पर विरुद्ध असते आणि याच कारणामुळे रॉकेट जो आहे इंधनाच्या साहाय्याने खालच्या दिशेने बल अप्लाय करता तेव्हा रॉकेट हा वरच्या साईडने उडत जातो. म्हणून मला सांगा या प्रश्नाचं उत्तर काय रे? तिसरा असणार आहे. सर हे काय आहे? न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हे काय सांगतं? हे सांगतं जगातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये एक आकर्षण बल असतं आणि तो आकर्षण बल मला सांगा त्या दोन्ही वस्तूच्या वस्तुमानाच्या समानुपाती आणि त्या दोन वस्तूमध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. हे मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जो न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तिसरं येईल. आता बघा इथं तुम्हाला वेगळं गट ओळखायचंय. आता वेगळं गट काय असणार आहे कसं असणार आहे तर मला सांगा इन्सॅट हा उपग्रह आहे. कोणता उपग्रह आहे? दळणवळण उपग्रह आहे. कळलं का? जो आपल्याला काय प्रोव्हाइड करतो आकाशवाणी रेडिओ टेलिव्हिजन इंटरनेट प्रोव्हाइड करतं. हा पण मला सांगा दळणवळण उपग्रह आहे. कळलं का? आणि IRS पण मला सांगा हवामानाचा अभ्यास करणारं इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. कळलं का? हा पण उपग्रह आहे. आणि मला सांगा हे तिघही उपग्रह आहेत. फक्त हा जो आहे प्रक्षेपक यान आहे म्हणजे याचा अर्थ मला सांगा लॉन्च व्हेइकल यानी रॉकेट आहे. म्हणून इथं वेगळा गट ओळखा म्हणताय. म्हणून उत्तर काय येईल रे? चौथं येईल ज्यामध्ये काय आहे प्रक्षेपक यान दिलेलं आहे आणि बाकी तिन्ही मला सांगा उपग्रह दिलेलं आहे आणि सॅटेलाइट दिलेलं आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. 8वा प्रश्न बघा. अशा गणिताच्या स्वरूपात तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. काय प्रश्न आहे बघा? एखाद्या ग्रहाचे वस्तुमान बघा रे. एखाद्या ग्रहाची समजा पृथ्वीची कन्सिडर करूया. वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 8 पट आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या दुप्पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल? आता मला सांगा पृथ्वीसाठी मुक्तिवेग किती होतं रे? 11.2 किलोमीटर. आता बघा 11.2 किलोमीटर मला सांगा हा मुक्तिवेग होता पृथ्वीसाठी 11.2 किलोमीटर पर सेकंद. आता तो काय म्हणतो की असा एखादा उपग्रह आहे ज्याच्यामध्ये वस्तुमान मला सांगा 8m म्हणजे काय पृथ्वीच्या m म्हणजे काय? m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान. तो म्हणतो की एक असा ग्रह आहे की ज्याचं वस्तुमान पृथ्वीच्या 8 पटीने आहे म्हणजे 8m आहे. यानंतर तो म्हणतो त्रिज्या काय आहे? दुप्पट आहे. यानी काय त्रिज्या काय रे? त्रिज्या काय आहे? दुप्पट आहे म्हणजे 2r आहे असं आहे म्हणतो. तर अशा वेळेस मुक्तिवेग किती असेल असा प्रश्न विचारलाय. आता बघा मुक्तिवेगाचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. मुक्तिवेग बरोबर मला सांगा ब्रॅकेट मध्ये 2gm/r आहे. आता मला सांगा हा मुक्तिवेगाचा फॉर्म्युला आहे. परंतु या ठिकाणी बघ वस्तुमान किती झाले? 8 पटीने वाढले आणि त्रिज्या 2 पटीने वाढली. म्हणून बघा ब्रॅकेट मध्ये जर बघितलं तर तुम्हाला कळेल 2 कळाला का? g गुणिले मला सांगा 8m झालं आणि भागिले त्रिज्या 2r झाली. त्रिज्या किती झाली? 2r. मग मला सांगा हा 8 आणि r हा बाजूला काढून घेऊ. 8 आणि r बाजूला काढून घेऊ. जर मला सांगा अशा प्रकारे 8/2 ही बाजूला काढून घेतलं गुणिले आणखी एक वर्गमूळ सेपरेट घेतलो. काय राहिलं रे? 2gm/r राहिलं. आणि मी तुम्हाला थोड्या वेळा खाली सांगितलं बघा. आता तर इथं किती झाला बघा? बेचोक 8 वर्गमुळात किती राहिलं? 4 गुणिले वर्गमुळात काय आहे? 2gm/r आहे. आता मला सांगा 4चं वर्गमूळ किती? 2 गुणिले
गुणिले मला सांगा 2gmr म्हणजे काय रे? हे 2gmr म्हणजे काय? तर 2gmr बघा 2gm/r वर्गमुळात म्हणजे काय आहे? तर हे पृथ्वीचं मुक्तिवेगाचं सूत्र आहे. पृथ्वीचं मुक्तिवेगाचं सूत्र आहे. तर पृथ्वीचं मुक्तिवेगाचं सूत्र इथं आहे आणि पृथ्वीचं मुक्तिवेग किती आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंद. मग इथं काय होईल रे? 2 गुणिले आणि वर्गमुळात 2gmr म्हणजे काय आहे? पृथ्वीचा मुक्तिवेग आहे. आणि या सूत्रानुसार मुक्तिवेग किती येतं? 11.2 किलोमीटर पर सेकंद. मग या ठिकाणी 11.2 येतं. मग 2 गुणिले 11.2 जर बघितलं, 11 दोन्ही 22, बे दोन्ही 4, तर मला सांगा तुमचं उत्तर असायला पाहिजे 22.4 किलोमीटर पर सेकंद. तर अशा प्रकारे मला सांगा गणित विचारलं गेलं तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे मित्रांनो. समजलं? एकदम मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन थोडेफार आहेत म्हणून मी या ठिकाणी काय माहित आहे का, हे सगळं घटक बघितलेलं आहे. आता बघा यानंतर चंद्रायन 3 केव्हा लॉन्च करण्यात आलं असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा भारताने चंद्रायनच्या रिलेटेड मला सांगा एकूण 3 मोहिमा काय आहे राबविलेल्या आहेत. कळलं का? उत्तर काय बघा, 14 जुलै 2023, 16 जुलै 2023, 15 जुलै 2023, 17 जुलै 2023. या प्रश्नाचं उत्तर आहे 14 जुलै 2023. तर मला सांगा या दिवशी भारताने चंद्रायन 3 लॉन्च केलं आणि पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश ज्यांनी सॉफ्ट लँडिंग केली तर हा जगातील पहिला देश ठरला मित्रांनो. भारताने जर बघितलं आतापर्यंत 3 चंद्र मोहीम राबविलेल्या आहेत. कळलं का? जर बघितलं सगळ्यात पहिल्यांदा कळलं का चंद्रायन 1 2008 मध्ये मला सांगा काय करण्यात आलं? लॉन्च करण्यात आलं. 22 ऑक्टोबर 2008 ला 2008 ला लॉन्च केलं. परंतु चंद्रावर उतरलं नाही, चंद्राच्या कक्षेमध्ये फिरून अभ्यास केलं. चंद्रावर उतरवण्यासाठी भारताने चंद्रायन 2 पाठवलं. कधी पाठवलं होतं? चंद्रायन 2 पाठवलं होतं 22 जुलै 2019 ला. 22 जुलै 2019 ला. परंतु मला सांगा हे अनसक्सेसफुल झालं. लँडिंग करत असताना मला सांगा क्रॅश झालं म्हणून पार्शियली सक्सेस झालता हा. आणि यानंतर भारताने चंद्रायन 3 पाठवलं मित्रांनो. माहित आहे का कधी? 14 जुलै 2023 ला. आणि दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश ज्यांनी सॉफ्ट लँडिंग केली हे आपण बघितलं. जर बघितलं आतापर्यंत मला सांगा अनेक देशाने चंद्र मोहीम केलेले आहेत. आणि जर अनेक देशाचा जर विचार केलो तर सगळ्यात पहिल्यांदा रशिया तो देश आहे ज्यांनी चंद्र मोहिमाला सुरुवात केली. रशियाचा जर विचार केलं तर मित्रांनो 1959 ते 1976 1959 ते 1976 या पूर्ण कालखंडादरम्यान 15 मोहीम मला सांगा रशियाने राबवल्या. आणि या 15च्या 15 मोहीम मला सांगा मानवरहित होत्या. म्हणजे याचा अर्थ काय? मानवाला पाठवलं नाही, फक्त यानाला पाठवलं रशियाने. तेव्हा USSR होता. यानंतर मला सांगा अमेरिका जो आहे हा त्यानंतर जास्त प्रयत्न करणारा देश ठरला. अमेरिका कधीपासून? तर 1962 ला यांनी काय आहे चंद्र मोहीम करायला सुरुवात केली. 1962 ते 1972 या कालावधीमध्ये अनेक मोहिमा पाठवल्या. आणि याच मोहिमाच्या अंतर्गत अपोलो 11 नावाचा जो काही मिशन आहे या मिशनद्वारे मला सांगा 20 जुलै 1969 ला चंद्रावर पहिला मानव पाठवण्यात आलं किंवा मानव उतरवलं. त्याचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. तर अशा प्रकारे मला सांगा अमेरिकेने पहिल्यांदा चंद्रावर मानव पोहोचवलं. तो दिवस होता मित्रांनो माहित आहे का? 20 जुलै 1969. 72च्या नंतर चंद्रावर अमेरिकेने कधीही मानवाला पाठवलं नाही. कदाचित त्यांना तिथं काही भेटला नसेल किंवा कदाचित काही फायदा नसेल या कारणामुळे त्यांनी पाठवले नाही. परंतु त्याच्या पहिले मला सांगा 3-4 वेळेस मानवाला त्यांनी चंद्रावर पाठवलं असं ते म्हणत असतात. आणि खरी गोष्ट आहे. कळालं का? त्यांनी चंद्रावर मानवाला काय पाठवलेलं होतं. तर अशा प्रकारे मला सांगा हे चंद्र मोहिमाच्या रिलेटेड डेटाबेस होतं. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. म्हणून याचं उत्तर काय रे? पहिलं येईल.
यानंतर बघा इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत कळालं का? जर पाठीमागच्या चंद्रायनच्या वेळेस बघितलं तर के शिवन होते, पण सध्या कोण आहेत कळालं का? सध्या जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, श्रीधर सोमनाथ कळलं का? हा काय आहे इस्रोचे श्रीधर कोण आहेत बघा, श्रीधर सोमनाथ कळलं का? हे इस्रोचे काय मित्रांनो माहित आहे का, अध्यक्ष चेअरमन आहेत कळलं का? इस्रोच्या बाबतीत जर सांगितलं तर मित्रांनो माहित आहे का, इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट कळालं का 1969 ला झाली. ऍक्च्युली इस्रो त्याच्या पहिले स्थापन झालं कळालं का, इनकॉस्पर नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली होती. इनकॉस्पर नावाची ही संस्था जी काय आहे रे स्पेस प्रोग्राम बघत होती, ही पहिले 1960-62 दरम्यान तयार झाली. नंतर मला सांगा 1969 ला कळालं का 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनी इनकॉस्परचं रूपांतर मला सांगा इस्रो मध्ये करण्यात आलं. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रोला डिपार्टमेंट ऑफ स्पेस कळालं का रे, डिपार्टमेंट ऑफ स्पेस कळलं का स्पेसच्या अंडर आणण्यात आलं. आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेस जो आहे डायरेक्ट प्राईम मिनिस्टरच्या अंडर कार्य करतं. मग बघा अवकाश मोहिमाच्या बाबतीत प्राईम मिनिस्टर, त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ स्पेस, त्याच्या अंडर काय इस्रो, आणि इस्रोच्या अंडर वेगवेगळे काय सेंटर आहेत जे सॅटेलाइट निर्मिती प्रक्षेपण या निर्मितीचे कार्य करत असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे याचं उत्तर काय आलं असतं, श्रीधर सोमनाथ आलं असतं. आणि पाठीमागे कोण होता तर के शिवन होता, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा जगात सर्वप्रथम चंद्र मोहीम कोणत्या देशाने राबवली, तर मी तुम्हाला सांगितलं ना रशिया होता की 1959 ला चंद्र मोहीम सुरुवात केलं कळालं का 1959च्या दरम्यान, आणि कधीपर्यंत 1976 पर्यंत कंटिन्यूली मला सांगा काय आहे चंद्र मोहीम केलं. तर पहिला जगातील देश रशिया होता ज्यांनी चंद्र मोहीम घडून आणले. यानंतर दुसरा देश कोण अमेरिका होता ज्यांनी मानवाला चंद्रावर पहिल्यांदा पाठवलं. पण यांनी सुरुवात कधी केलं रे 1900 जर बघितलं तर 62 ला केलं, म्हणजे 2-3 वर्षांनी रशियाच्या नंतर चीन, नंतर भारत, अशा प्रकारे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहिला आहे की सर्वप्रथम चंद्र मोहीम कळालं का. यानंतर बघा जगात सर्वप्रथम मानवी चंद्र मोहीम कोणत्या देशाने राबवली, तर याचं उत्तर आहे अमेरिका. कारण बघा 20 जुलै कळालं का 1969 ला अपोलो 11 कळालं का या मिशनद्वारे नील आर्मस्ट्रॉंग हा जगातील पहिला व्यक्ती होता ज्यांनी चंद्रावर पाय ठेवलं, ज्यांनी चंद्रावर उतरवलं. म्हणून मला सांगा मानवी चंद्र मोहीम जर कुणी केली तर अमेरिकेने. पण कधीपर्यंत केलं, फक्त 72 पर्यंत केलं. 1972च्या नंतर अमेरिकेने पण चंद्रावर कधीही मोहीम पाठवलेली नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे अमेरिका दुसरं. आता बघा पृथ्वी व्यतिरिक्त कोणत्या ग्रहाच्या कक्षेत अवकाश यान पाठवण्यात भारताला यश मिळवले. आता बघा मंगळ आहे, चंद्र आहे. चंद्राला तर आलतं पण हे उत्तर नाहीये बघा, प्रश्न उत्तरायचा हेतू वेगळा होता. आता मला सांगा जर बघितलं तर पृथ्वीच्या व्यतिरिक्त मला सांगा भारताने काय केलं रे, भारताने एक चंद्रयान पाठवलं. चंद्रयानद्वारे चंद्राची जी कक्षा आहे या कक्षेमध्ये उपग्रह पाठवलं, तसंच त्याच्या पृष्ठभागावर उतरवलं. पण ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा भारताने मंगळयान पाठवलेली आहे कळलं का, मंगळयान पाठवलेली आहे भारताने. कधी पाठवली माहित आहे का मित्रांनो, भारताने मंगळयान 2013 मध्ये पाठवलेली आहे. आणि 2013 भारताने मंगळयान पाठवली. कधी 5 नोव्हेंबर 2013 5 नोव्हेंबर 2013 ला मला सांगा भारताने मंगळयान पाठवली. अनेक देशांनी मंगळयान पाठवलं होत्या पण ते सगळे सक्सेसफुल झालं नव्हतं. पण भारत तो पहिला देश ठरला ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात कळलं का मंगळ या ग्रहाच्या कक्षेमध्ये मला सांगा मंगळयानाला काय केलं, काय त्या ठिकाणी पाठवलं आणि व्यवस्थित त्या ऑर्बिटमध्ये सेट केलं. 2014 ला मला सांगा मंगळयान जो आहे मंगळयानाच्या ऑर्बिटमध्ये जाऊन सेट झाला. आणखी भारताचं इस्रो जो आहे आणखी एका यान मिशनला कार्य करतोय ज्याला मॉम-2 म्हणतो आपण. मॉम-2 यानी मंगळयान 2 या उपग्रहासाठी मला सांगा कार्य करतंय असं म्हटलं जातंय. 2024 पर्यंत भारत कळलं का मंगळयान 2 हा मंगळाच्या अभ्यासासाठी त्याच्या ऑर्बिटमध्ये पाठवू शकते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला हे प्रश्न सगळे कळत असतील. विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र कुठे आहे
आता बघा हे स्पेस रिसर्च सेंटर म्हणतोय मी तिरुअनंतपुरमच्या ठिकाणी आहे का, कळालं का? श्रीहरिकोटा, अहमदाबाद आणि मुंबई. तर बघा जर बघितलं विक्रम साराभाई, कळालं का रे, अवकाश केंद्र हे जर बघितलं तर तिरुअनंतपुरम येथे आहे. तिरुअनंतपुरम हे जर कुठं असेल तर मित्रांनो माहित आहे का, केरळ या राज्यामध्ये आहे. आणि केरळ या राज्यामध्ये मला सांगा विक्रम साराभाई अवकाश केंद्र आहे तिरुअनंतपुरम या ठिकाणी मित्रांनो. यानंतर जर बघितलं सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र कुठे आहे, तर हे आहे श्रीहरिकोटा. कोणतं राज्य, तर आंध्र प्रदेश, कळालं का? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मला सांगा श्रीहरिकोटा, कळालं का? या ठिकाणी मला सांगा हे काय आहे, प्रेझेंट आहे. कळलं का? ज्या ठिकाणी काय आहे, वेगवेगळं काय केलं जातं मित्रांनो माहित आहे का, उपग्रहाच्या निर्मिती, रॉकेटच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. तर हे दोन झालं. यानंतर स्पेस ऍप्लिकेशन सेंटर काय करतं रे स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, तर मला सांगा उपकरण निर्मिती, अवकाश तंत्रज्ञानामध्ये उपग्रहाला पाठवण्यासाठी जे काही उपकरण लागतात, कळालं का? उपग्रहामध्ये जे उपकरण लागतात हे सगळे स्पेस ऍप्लिकेशन सेंटर येथे तयार होतात. आणि मला सांगा हा जर कुठे असेल तर अहमदाबाद येथे आहे. अहमदाबादला मला सांगा स्पेस ऍप्लिकेशन सेंटर आहे भारताचं, ज्या ठिकाणी उपग्रहाची निर्मिती असेल किंवा मला सांगा लॉन्च व्हेकलसाठी किंवा अवकाश मोहिमासाठी लागणारे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट तयार केले जातात, ज्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपल्या नागरिकांना आपल्याला काही फायदा होईल असे उपकरण निर्मिती मला सांगा कुठं केली जाते, तर स्पेस ऍप्लिकेशन सेंटर या ठिकाणी केली जाते. आणि स्पेस ऍप्लिकेशन सेंटर कुठं असतं म्हणजे कुठं आहे, तर अहमदाबाद या ठिकाणी आहे. यानंतर बघा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कुठं आहे, सगळ्यांना माहित आहे थुंबा. का, कारण या ठिकाणी ग्रॅव्हिटी कमी आहे म्हणून मला सांगा या ठिकाणापासून उपग्रहाला पाठवलं जातं. थुंबा येथे काय मित्रांनो माहित आहे का, हे काय आहे, अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आहे. कळालं का? सुरुवातीला भारत रशियातून पाठवत होता, आज भारत जगाचे सगळ्यांचे काय रे पाठवतं. आणि इस्रो ही एक नावाजलेली आणि समोर आलेली काय आहे, एक भारताची एजन्सी आहे ज्यांनी खूप चांगले काम केलेले आहेत. खालीलपैकी दिशादर्शक उपग्रह कोणता, IRNS, इनसॅट, IRS, PSLV. मग बघा आता या ठिकाणी मी काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या. उपग्रह जर बघितलं तर भारताकडे 3 आहेत. कळालं का? एक जर बघितलं सगळ्यात पहिलं आहे तो म्हणजे काय आहे, हवामानाचा अंदाज किंवा हवामानाचा अभ्यास करणारा. आता बघा कोणकोणते इंग्रजीतून सांगतो. सगळ्यात पहिला आहे IRS. कळालं का? IRS ह्याच्यामध्ये अनेक आहेत बरं. कार्टोसॅट पण IRSच प्रकार आहे. ओशियन सॅट पण मला सांगा ओशियन सॅट पण IRSच प्रकार आहे. ॲस्ट्रोसॅट जो आहे हे पण काय आहे, ह्याचाच प्रकार आहे. एजुसॅट जो आहे ह्याचाच प्रकार आहे. रिसॅट जो आहे ह्याचाच प्रकार आहे. आणि हे सगळेचे सगळे मला सांगा हवामानाचा अभ्यास करणारे. कळालं का? हवामानाचा अभ्यास असेल, खनिजाचा अभ्यास असेल, कळालं का? पाण्याचा अभ्यास असेल, कोरेलं का? तर मला सांगा सिटींचं मॅनेजमेंट असेल, तर ह्या सगळ्यांचा अभ्यास करणारे IRS हे उपग्रह आहेत. कळालं? जे काय लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये फिरत असतात, उत्तर दक्षिण ध्रुवेला फिरत असतात. यानंतर दुसरा आहे जर बघितलं तर त्याला इंग्रजीतून आपण नेव्हिगेशन उपग्रह म्हणतो, नेव्हिगेशन सॅटेलाइट. कळालं का? आणि मराठीतून त्याला दिशादर्शक म्हणतात रे. काय म्हणतो? दिशादर्शक उपग्रह. आणि अमेरिकेचा जर विचार केलं, जो जगामध्ये वेगवेगळ्या देशात सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, तर GPS सिस्टीम ही काय आहे, अमेरिकेची दिशादर्शक सिस्टीम आहे, ज्याचा वापर जगातील वेगवेगळे देश करतात. भारत पण GPSचा वापर करतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं, जर आपण भारताचा विचार केला तर भारताने सुरुवातीला एक काय रे दिशादर्शक उपग्रह तयार केलं, ज्याचं नाव गगन होतं. पण गगन काही कामाचा निघाला नाही. गगनची अॅक्युरेसी चांगली नव्हती. जसं GPS काय करतं रे, कुठं जायचं हे टाकलं की तुला सांगतं कुठून जायचं, कसं जायचं, रस्ता सांगतो की नाही GPS. तर गगन काय करत होता, पहिले सांगत नव्हता, तू गेल्यानंतर तुला सांगत होता तू कुठून आलास. अरे मी गेल्यानंतर मला काय फायदा, कुठून आलो हे कळवायचं, मला काय माहित नाही का मी कुठून आलोय ते. तर यासाठी जेव्हा मला सांगा मग भारताला थोडं प्रॉब्लेम यायला लागलं. यानंतर भारताने काय केलं माहित आहे का, काय केलं, IRNSS. कळालं का? ही स्वतःची एक काय रे दिशादर्शक प्रणाली चालू केली, ज्याला नाविक नावाने ओळखलं जातं.
ह्याच्या अंतर्गत 7 उपग्रह काय करताय पाठवलेले आहेत मित्रांनो. IRNS 1, 2, 3 किंवा ABCDEFGHIJ असे एकूण 7 उपग्रह पाठवलेले आहे. आणि भारताची ही काय रे दिशादर्शक काय उपग्रह प्रणाली आहे. आणि यानंतर मला सांगा तिसरं जर बघितलं तर त्याला काय म्हणत असतो कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणून ओळखलं जातं, ज्याला दळणवळण उपग्रह म्हणतो. ह्याच्यामध्ये भारताकडे एक आहे इनसॅट नावाच्या उपग्रह प्रणाली आणि दुसरी आहे जीसॅट नावाची उपग्रह प्रणाली. हे दोन्ही उपग्रह मला सांगा आपल्याला वेगवेगळ्या सुविधा प्रोव्हाइड करत असतात. कोणत्या तर मला सांगा टेलिव्हिजन असेल, इंटरनेट असेल, रेडिओ असेल, हे सगळ्या ज्या सुविधा आज कुठेही बसून कुठलीही मॅच बघू शकतो आपण. कळलं का? हे सगळं जर कोण प्रोव्हाइड करत असेल तर मला सांगा कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता आज मी तुम्हाला या ठिकाणी बसलेलो आहे, इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही बघू राहिले हे व्हिडिओ, तर हे कोणामुळे पॉसिबल झालं तर कम्युनिकेशन सॅटेलाइटमुळे पॉसिबल झालं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला विचारले दिशादर्शक उपग्रह कोणता IRNS आहे, याला दुसरं नाव काय रे नाविक आहे. आणि अमेरिकेचा कोणता आहे अमेरिकेचा GPS आहे, रशियाचं ग्लोनस आहे. मला सांगा IRS हे भारताचं हवामानाचा अभ्यास करणारी उपग्रह प्रणाली आहे. कळलं का? इनसॅट ही जी आहे दळणवळण, कळलं का, दळणवळणसाठी काय निर्माण केली गेलेली उपग्रहाची एक प्रणाली आहे, सिरीज आहे. आणि PSLV हे लॉन्च व्हेइकल आहे, भारताचं प्रेक्षेपण यान आहे, ज्याद्वारे मला सांगा उपग्रह अवकाशामध्ये पाठवले जातात. तर अशा प्रकारे मला सांगा एवढं डेटाबेस तुम्हाला समजलं असेल. अपेक्षा करतो की सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. बघा ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेवक तांत्रिकची बॅच जॉईन करायची आहे तर ते विद्यार्थी सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. बॅचची फी 699 आहे, त्याच्यावर आणखी 15% डिस्काउंट चालू आहे. 611 रुपयामध्ये सगळ्या चार्जेस सहित तुम्हाला बॅच भेटणार आहे. तांत्रिकची संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेली बॅच आहे. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि या टेलिग्राम चॅनलला या सगळ्या नोट्स टाकत असतो मी सायन्स बाय अशोक पवार, तर हा टेलिग्राम चॅनल पण आवर्जून जॉईन करा. तर चालतं मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद.